मीटिंगला पण जायचं, फोटो पण सापडत नाही. काय करू, काही सुचतच नाहीये. काय रे, मैं शोधतो. ओ नो. मी आता प्रीतमला जर त्या फोटोबद्दल सांगितलं तर मला त्याला हे पण सांगावं लागेल की तो फोटो पारूचा आहे. भावा तुझे शोधतोयस ना, तर माझ्याजवळ आहे. फाईल, ती फाईल शोधत होतो, त्यात फोटोकॉपी एक ठेवली आहे, सापडतच नाहीये. अच्छा 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 अच्छा, अरे ती फाईल का? हे ती मोहन काका घेऊन गेला ना, आई सह्या करणार होती त्याच्यावर. असं काय करतो तू, होतास ना यार तिकडे. हा, हो हो हो, ऍक्च्युली मी ना गडबडीत विसरलोच. वेडा. मी मला ऑफिसला निघायचं आहे. अरे थोडा वेळ जा जा जा, आवरतो. अरे थोडा वेळ पटकन जा यार. अरे एक मिनिट. पारू आता दामिनी काकूच्या रूम मध्ये असताना उगीच हसत होती. तिला तर सापडला नसेल ना तो फोटो? यार, तिला सगळं खरं कळलं नसेल ना? तुझे हात मला माझ्या हातात आयुष्यभरासाठी हवेत. पारू, हे माझ्याकडून तुझ्यासाठी जास्वंदीचं फूल समज. आदित्य सर, काय चाललंय तुमचं? मला माझं काम करू द्या. काय सतत काम 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 ग? हं? तुला माझ्यासाठी थोडा वेळ नाहीये का? का फक्त कामच करायचंय? मला आधी सांगा, तुम्ही स्वयंपाकघरात कशा पायी आलात? तुम्हाला काय पाहिजे आहे का? काही काम होतं का तुमचं? म्हणजे एक छोटंसं किरकोळ असं काम होतं, पण खूप महत्वाचं होतं. म्हणजे तुला नाही सांगितलं तरी चालेल, पण मला असं वाटलं की तुला सांगणं खूप गरजेचं आहे, म्हणून तुला सांगायला आलो. एक मिनिट, नेमकं काय बोलायचं आहे तुम्हाला? पारू, माझं खूप मनापासून प्रेम आहे तुझ्या. मला तू खूप आवडतेस. फक्त इमॅजिनेशन मध्ये सुद्धा ही पोरगी मारतेच आहे. तिला जर मी खरोखर प्रपोज केलं तर ती मला तुडवल्याशिवाय राहणार नाही. आदित्य सर, तुम्ही स्वयंपाकघरात काय करताय? हे असे गालाला हात लावून का उभे आहात? काय झालं? तुम्हाला काही पाहिजे होतं का? काही काम होतं का? बोला ना. नाही नाही सर, नाही, काही नाही. अहो, आदित्य सर, आदित्य सरांचं नेमकं काय सुरू आहे ना, हे त्यांनाच माहिती. अहिल्यादेवी, हे चांगलं लक्षण नाहीये. हा मूर्तीचा अवमान आहे. आणि गुरुजींनी सांगितले होते की या मूर्तीचा अवमान झाला तर जो प्रलय येईल त्यापासून वाचणे अशक्य आहे. जे व्हायला नको तेच घडलं. आता यातून काहीतरी अरिष्ट नक्की येणार. काय अहिल्या, कसला विचार करतेस? आपला आदित्य सुखरूप आहे हे महत्वाचं नाहीये का? सारखा विचार कसला करतेस ग? रिलॅक्स राहा ना जरा. कशी रिलॅक्स राहू श्रीकांत? हे बघ, त्या दिवशी त्या मूर्तीच्या घरात स्थापना होणं गरजेचं होतं असं गुरुजी म्हणाले होते, आणि आपल्या घरातून ती मूर्ती परत गेली हे खटकतंय मला. गुरुजी, स्पीकरवर टाक. नमस्कार गुरुजी. तुम्ही आलात का यात्रेहून? आणि तुम्ही 2 दिवसात काही उपाय आहे का कळवणार होतात. म्हणजे माझ्या आदित्यच्या जीवाला धोका तर नाहीये ना? अहिल्यादेवी, तुमच्या मनातली भीती मला कळतीये. त्या दिवशी घरात मूर्तीची स्थापना
दीवाना होणं खूप गरजेचं होतं. मूर्ती भंग पावली हे चुकीचंच झालं, पण मूर्ती जिच्या हातून भंग पावली आहे त्या व्यक्तीचा हेतू निश्चितपणे वाईट नव्हता. त्यामुळं ते संकट आदित्यवर निश्चितपणे बेतणार नाही याची खात्री बाळगा. हा, मात्र आदित्यच्या सुरक्षिततेसाठी ते सुरक्षा कवच शोधून काढणं खूप गरजेचं आहे. या व्यतिरिक्त काही उपाय आहे का हेही मी शोधतोच आहे. बर, ठीक आहे गुरुजी, ठेवते. पहिल्या आपण कोणाचंही वाईट केलं नाही ना, मग आपल्या सोबत सुद्धा काहीही वाईट होणार नाही. तू नको काळजी करूस. तुझ्या सोबतीची आस, वा, तुझ्या डोळ्यातला प्रकाश पुरेसे एवढेच कारण या जगण्याला. क्या बात आहे दादा. असो हाती तुझाच हात, तुझाच सहवास दिन रात, येईल मग अर्थ या जगण्याला. क्या बात आहे, वा वा. आदिनाथ, माझे धनी आहेत. काय सारखं धनी धनी धनी. इकडे तुम्ही माझा नवरा बनूनच आलात ना? पारू, एखादी खरी बायको करते ना तशी मालिश केली असतो. प्रियाच्या गावी जेव्हा दादा आणि पारू नवरा बायको म्हणून राहिले होते ना, तेव्हाच मला वाटत होतं यार की हे दोघं कपल व्हायला पाहिजे. हा, म्हणजे किती काळजी घेत होते एकमेकांचे. एकदम मेड फॉर इच अदर कपल आहे. आणि पारूला तर माझी वहिनी म्हणून मी आधीच इमॅजिन करून झालो होतो. असं वाटत होतं ना की तीच माझी वहिनी व्हावी आणि तीच या घरी सून म्हणून यावी. फायनली ते होत आहे. प्रियाला सांगू का? नाही नाही नको. दादाने अजून मलाच सांगितलं नाहीये की ती मुलगी पारू आहे. एवढं घाई नको करायला ना. हा, पण पारू, तुला काय वाटतं हा जास्त दिवस सिक्रेट लपवू शकेल का माझ्यापासून? आताही गेलो होतो मी त्याला विचारायला, तर म्हणे फाईल शोधतोय. अरे बाबा, फाईल मधला फोटो माझ्याकडे, तू काय फाईल शोधतोय? मी ना आजच्याच दिवसात त्याच्याकडून हे काढून घेतो. ती मुलगी पारूच आहे. हा, तर खूप उशीर झालाय. आदित्य, हाय, कुठे निघालायस? मी ऑफिसला चाललोय. खूप महत्वाची मीटिंग आहे. पण आज ऑफिसला जायलाच हवं का? आई, तू खूप जास्त काळजी करतेस माझी. कशी काळजी नको करू मला सांग. आई, हे बघ, मला मान्य आहे गुरुजींनी सांगितल्यापासून तुला खूप टेन्शन आलंय आणि तुझी श्रद्धाही मला कळतीये. पण एक काम तर नाही थांबू शकत ना. आपल्या कित्येक कामगारांचं पोट चालतं. बिझनेसही तितकाच महत्वाचा नाही. डोंट वरी, मी ऑफिसला पोचले लगेच तुला कॉल करतो. ओके? ठीक आहे, नीट जा. तू जास्त विचार करत बसू नकोस. नाही. काय कमाल जोडी वाटते दोघांची. प्रीतम सर, अहो, ये ना वहिनी, ये. वहिनी, आपलं वहिनी म्हणजे मला आपल्या गावाकडचे दिवस आठवले का? तिथे कसं तू आणि दादा नवरा बायको म्हणून राहत होतात. हा, मी तुला वहिनी म्हणत होतो. ते सगळं आठवलं ना मला, म्हणून निघालं, बाकी काय नाही. नाव काय म्हणालस तुझं? आदित्य. आदिनाथ, माझे धनी आहेत. पाहिजे हे काय सारखं धनी धनी धनी. इकडे तुम्ही माझा नवरा बनूनच आलात ना? काय म्हणले तुमचं? माझा समजा स्वयंपाक झाला तर तुम्ही कापतच बसलात अजून.
अगं तुझा नवरा आणि दीर काही कामाचे नाहीत बघ. पहिने पारू, एखादी खरी बायको करते ना तशी मालिश केली असतो. मला बी ते लई आवडायचं. बरं पारू, हं? पारूच्या मनात पण दादा आहे का? पारू, आज जेवायला काय बनवते? आदित्य सरांच्या आवडीची अळूची भाजी. शी, आळूची भाजी काय भाजी आहे का? तू एक काम कर, तू बटाट्याची भाजी बनव. ठीक आहे, मी बटाटा आणि अळूची भाजी दोन्ही बी भाज्या बनवते. पारू, अगं जेमतेम 4 लोक खातात घरात, त्यांच्यासाठी 2-2 भाज्या कशाला? आणि एक दिवस नाही बनवला दादाच्या आवडीचं तर काय फरक पडतो? बरं मला सांग, स्वीट मध्ये काय? तांदळाची खीर. शिट, काय झालं? कापी बराबर झाली नाही का? नाही, कॉफी छान झाली आहे. तांदळाची खीर दादाला आवडते म्हणून बनवतेस का? बाय. अच्छा, मग एक काम कर, तांदळाची खीर नको बनवूस, मला आवडणारे गुलाबजाम बनव. ठीक आहे, मी खीर आणि गुलाबजाम दोन्ही बनवते. परत तेच. अगं 4 लोक खाणार, 2-2 स्वीट कशाला पाहिजे? ते काही नाही, तू गुलाबजामच बनव. बर. पारू, हं? जाऊ दे, दादाच्या आवडीचं बनव सगळं. अगं तो मोठा आहे ना, त्याला त्याचा मान देणं गरजेचं आहे. बनव. प्रीतम सर, तुम्हाला जे आवडतं ना ते बी बनवीन मी. ओके. मी आलेच. नक्कीच पारूच्या मनात दादा आहे. आता फक्त दादाच्या मनातलं काढून घ्यायचं. दादाला थोडा त्रास देऊयाच ना. बघू, कबूल झाला तर झाला की ती मुलगी पारूच आहे. का फोन करतोय आता? इथे मला अर्जंट मीटिंग आहे. कट केला माझा फोन. प्रीतम, माझ्याकडे टाइमपास करायला अजिबात वेळ. दादा, पारूचा हात भाजला. अरे खूप लागला यार तिला. काय हो. अरे असं कसं काय काय करत होती ही वेडी मुलगी? अक्षरशः ना बेंदाळ सारखी. अख्खा हात भाजून घेतलाय रे त्या मुलीने. बरं मी म्हणतोय आपण मलम लावूया, ड्रेसिंग करूया, तेही ऐकत नाहीये. माझं काय कोणाचंच ऐकत नाहीये. मला वाटतं तुझं ऐकेल. तू येऊ शकतो काय घरी? मी आलोच. मजा यायला रे. पारू, पारू, तू तू काम काय करतेस का? तुला कळत नाही पारू? पण तुला एक काम धड जमत नाही यार. नुसती नुसती वेंधळ्यासारखी काम करत असते आणि कोणाचं ऐकायला नको, काही नको. पण आणि तू आता काम काय कर? सावित्री आत्या, सावित्री आत्या, फर्स्ट एड बॉक्स घेऊन या. ते सर, काय झालं? कुणाला काही लागलंय का? तुम्हाला काही लागलंय का? अगं तुला लागलाय, तुला कळत नाहीये का? मला? अगं तुला भाजलाय ना, तुझा हात भाजलाय. दाखव इकडे. दादा, हे घे फर्स्ट एड बॉक्स. काय झालं, तुला लागलंय का? आदित्य सर, काय झालंय तुम्हाला? एक तर स्वतः सुद्धा काम करायचं नाही ना, दुसऱ्यांना बी काम करू द्यायचं नाही. डोकं फिरलं असेल ना तर डॉक्टरकडे जाऊन तपासा एकदा. अगं तुझ्या सोबतीची आस, तुझ्या डोळ्यातील प्रकाश, पुरेसे एवढेच कारण या जगण्याला. हाती तुझाच हात, तुझीच साथ दिन रात, येईल मग अर्थ या जगण्याला.
तुला कळलं की काय? तुझ्या सोबतीची आस, तुझ्या डोळ्यातला प्रकाश, पुरेसे एवढेच कारण या जगण्याला. असो हाती तुझाच हात, तुझा सहवा. काय झालंय तुझं? काय झालंय बघ? अरे इतका सुंदर फोटो आहे पारूचा आणि त्यामागची चारोळी तर त्याहीपेक्षा सुंदर आहे. अरे लेखक कोण आहे ते माहित नाही मला. लेखक माहिती असताना हातांचे पप्पे घेतले असते बघ. तू जास्त शांतपणा करू नको. तो फोटो दे. फोटो दे. हे बघ, तुझी चोरीला पकडली गेली आता. मला माहिती आहे की हे चारोळी तू पारूसाठीच लिहिली आहेस. हा, आणि इतके दिवस तुझ्या डोळेवालीच्या प्रेमात असल्याचं नाटक करतेस ना, ते पण पारूच आहे. तू काही काय बोलतोस या? काही काय बोलतोस या? मी काही बोलतोय? अरे मला तर हे पण माहिती आहे की पारूचे डोळे रोगोसोबत मॅच कसे झाले, कारण ती रोगोवाली पण पारूच आहे. नाही, मला त्याच्याबद्दल काही माहिती नाही आहे. हो का? मग एक काम करतो, मी आईला बोलवतो. आई फोटो बघेल का? तो सोक्षमोक्ष लावेल. आई, आई हा बघ. तुला माहिती आहे तर तू का आता जगाला ओढून सांगशील? तेच, जर तुला वाटतं ना की मी जगाला ओढून नाही सांगावं, मग तूच कबूल कर ना की तुझं प्रेम आहे पारूवर. हो हो हो, माझं पारूवर प्रेम आहे. काय झालंय दोघांना काय माहित, पण खुश दिसतात. अरे आज अहिल्याबाईंनी नाही तर घरात अशी शांतता आहे. असं कसं? आजची अहिल्यादेवी तर मीच आहे ना. मी बघते ना की पारू आणि सावित्री कुठे, त्या दोघींना चांगलंच कामाला लावते, कारण आज फक्त मी ऑर्डर्स देणार. सावित्री, पारू, दामिनी मॅडम, काही हवंय का तुम्हाला? का ग सावित्री, तुला माझ्या मनातलं काही ऐकू येत नाही का? झाला झाला तुमच्या दोघींचा टाइमपास करून? आजच्या दिवसभरात जी काही कामं होती ती उरकली आहेत का? हो, बऱ्यापैकी झाली. हो काय हो? आज माझ्या स्पेशल मैत्रिणी येणार आहेत, त्यामुळे पारू, घर ना असं असं नीटनेटकं आणि स्वच्छ ठेवायचं. हे काचेवर जे डाग आहेत ना ते नीट क्लीन करून घ्यायचे. तुझी देवी आई घरात असताना जशी कामं करतेस ना तशी कामं करायची. आणि सावित्री, आज या घरात अहिल्या देवी मी आहे, त्यामुळे तुम्ही दोघींनी माझ्या ऑर्डर्स फॉलो करायच्या. आणि ऐका, स्वयंपाकात काय बनणार आहे हे सुद्धा मीच सांगणार. घरात आज कोण चहा घेणार, कोण कॉफी घेणार हे सुद्धा मीच ठरवणार. त्यामुळे जेवढं मी सांगते तेवढंच करायचं, जास्तीचा शहाणपणा करायचा नाही. कामाला लाग. हा बोल ग, कुठे पोहोचलात? ओके, हा हा या. बरोबर. काय आज अहिल्या मॅडम घरी नाहीयेत म्हणून दामिनी मॅडमनी आपल्या मैत्रिणींना बोलवलंय अहिल्या मॅडम सारखा रुबाब झाडायला. पारू, आज तुझं काही खरं नाही.